नमस्कार सर्वांना. तर आज आम्ही गेलो होतो सलूनमध्ये केस कापण्यासाठी. त्रिशाचे गरमीमुळे खूप त्रास होत होता तिला, केस वाढलेली. तर बघा ती केस कापण्यासाठी किती नको नको म्हणत आहे. अक्षरशः रडून तिने थैमान घातलेला आहे. सलूनवाल्या दादाला तर काहीच करू देत नव्हती. शेवटी मीच तिला ते अप्रॉन घातलं. बघा तिची कशी मस्ती चालू आहे. हेअरकट नेमका कोणाचा आहे, आईचा की बाळाचा? तर मलाच सगळं करावं लागलं आता इथं. माझ्या अंगावरती केस पडू नयेत म्हणून त्यांनी मला याप्रमाणे चढवलं. थोडा वेळ होती शांत. त्यांनी लहान मुलांची गाणी लावली होती. कॅमेरा पण लावला आहे मी इकडे. काहीतरी सांगत होती पण मला नको काही. हे काय लागलं टीव्हीला? हे गाणं मला आवडतं वाटतं. गाणं तिच्या आवडीचं लावलं तर ती ऐकत थोडा वेळ शांत बसली आणि परत थोड्या वेळाने रडायला चालू. रडून रडून नाकातून पाणी येत होतं. मी म्हणून हातात रुमाल घेतला तिचा नाक पुसण्यासाठी. आपल्या यूट्यूब फॅमिलीला हा व्हिडिओ दाखवण्यासाठी मी कॅमेरा एका ठिकाणी सेट केला होता. ते मधून त्या कॅमेऱ्याच्या समोर आले की मी त्या ठिकाणचं स्किप केलेलं आहे. त्रिशा इतकी रडत होती की तिला हुंदके येत होते अक्षरशः. तिथे एक दुसरे दादा होते, त्यांना पण मदतीसाठी बोलवलं. ते एकदम येऊन कॅमेऱ्याच्या समोर उभारल्यामुळं मी थोडंसं मधलं स्किप केलं आहे. ते विचारत होते तिथं कॅमेरा लावला आहे का म्हणून मी हसत होती. इतकी रडली होती त्रिशा की ती पूर्ण हुंदके देत होती. मी तिला उचलून घेतलं तर तिला वाटलं आपण जाणार आहोत, आता झालं आहे म्हणून ती बाय करते. शेवटी असं खांद्यावरती घेऊन तिचा हेअरकट केला. तिकडे पाठीमागं त्या दादांनी थोडीशी हेल्प केली. तिला मोबाईल लावून दिलेला खालच्या साईडला आणि खांद्यावरती असं टाकून मग मागच्या साईडचे केस कट केले. तेवढ्यातूनही तिला लक्षात आल्यानंतर तिची वळवळ चालूच होती. नको म्हणत होती. आता बघा ती मला कशी ढकलून देते. पूर्ण ताकद लावते. घ्या कसा बसा कंप्लीट केला. आणि हा आमचा हेअरकट तयार आहे. रडलेलं का कोणाच्या हेअरकटला असं एवढं? कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.